जागा हडपल्याचा गुन्हा असलेल्या स्वाती पाचुंदकर शरद पवार राष्ट्रवादीतून गेल्या भाजपमध्ये। क्लीन चिट आणि पुणे जिल्हा परिषदेची उमेदवारी शिरूरच्या रांजणगाव गटातून मिळणार का? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीच्या तोंडावर होणारे इनकमिंग आउटगोइंग स्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सुरू झाले असून ग्रामीण भागही त्याला अपवाद नाही। त्यातही केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपकडे ते जोरात प्रवेश सुरू असून अनेक जण निवडणुकीसह क्लीन चिट मिळण्यासाठी सुद्धा कमळ हातात घेत आहेत। कालही शिरूर तालुक्यातील असाच एक प्रवेश मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला। 1.5 वर्षापूर्वीच राष्ट्रवादीतून शरद पवार गटात प्रवेश केलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर आणि त्यांच्या भाऊजे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर आणि समर्थकांनी काल कमळ हातात घेतलं। आगामी निवडणुकीत तिकीट मिळून विजयी होण्यासाठी तसेच क्लीन चिट मिळावी म्हणून पाचुंदकर दीर भाऊजाईंनी ही खेळी केल्याची चर्चा आहे। दरम्यान रांजणगाव ग्रामपंचायतीची जागा हडपल्याचा गुन्हा दाखल असलेल्या स्वाती यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या। क्लीन चिट मिळण्यासाठीच त्यांनी हा प्रवेश केल्याची कुजबूज ऐकू आली। त्या संदर्भात त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आपला आवाजने संपर्क केला असता तो झाला नाही, तर शिरूर तालुक्यातील पूर्वीचे सुसंस्कृत राजकारण लयाला जाऊन आता ते सुडाचे सुरू झाल्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे शेखर पाचुंदकर म्हणाले। कार्यकर्त्यांना वेठीस धरणे थांबवून शिरूरकरांचे प्रश्न आता सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रांजणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती पाचुंदकर यांच्यासोबत त्यांचे उद्योजक पती दत्तात्रय पाचुंदकर तसेच रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। सरपंच असताना ग्रामपंचायतीची 72 गुंठे जागा हडपल्याचा गुन्हा स्वाती पाचुंदकर यांच्यावर दाखल आहे। त्यात ग्रामपंचायतीचा लिपिक आणि ग्रामसेवकाला अटक झाली, तर स्वाती पाचुंदकर यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता। गेल्या टर्मला त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या, तर त्या अगोदर त्यांचे चुलत दीर शेखर हे जिल्हा परिषद सदस्य होते। दोघेही राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते। 1.5 वर्षापूर्वी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता। नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद सदस्य आरक्षणात शिरूर तालुक्यातील रांजणगाव गट ओपन महिला गटासाठी राखीव निघाल्याने तेथून स्वाती पाचुंदकर पुन्हा निवडणूक लढवू शकतात। त्यांना जर भाजपची उमेदवारी मिळाली तर तेथे पाचुंदकर विरुद्ध पाचुंदकर अशी लढत होऊ शकते। मावळप्रमाणे शिरूर तालुक्यातही महायुती होण्याची शक्यता दिसत नाही। तसंच झालं तर स्वाती पाचुंदकर विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक मानसिंग पाचुंदकर यांच्या पत्नी अशी लढत होऊ शकते। भाजपमध्ये गेलेले धीर भाऊजे पाचुंदकर हे राष्ट्रवादीत असताना दिलीप वळसेंचेच कट्टर पाठीराखे होते। स्वाती पाचुंदकर यांना क्लीन चिट तसेच जिल्हा परिषदेची उमेदवारी भाजपकडून मिळेल का? ती मिळाली तर मतदार त्यांना स्वीकारतील की एकनिष्ठ म्हणून दिलीप वळसे यांचे समर्थक मानसिंग पाचुंदकर यांच्या पत्नीच्या पारड्यात मते टाकतील? याविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।